भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छलचं लग्न मोडलंय आणि हा विषय इथेच संपला अशी पोस्ट स्मृतीनं केली आहे। तर आता पुढे जाण्याची वेळ आली असा उल्लेख पलाश मुच्छलनं पोस्टमध्ये केलेला आहे। क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि सिंगर पलाश मुच्छलचं लग्न मोडलंय। दोघांनीही सोशल मीडियात पोस्ट करत ही माहिती दिली आहे। इंस्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये स्मृतीनं काय म्हटलंय ते पाहूया। आमचं लग्न आता होणार नाही हे मी स्पष्ट करते। हा विषय मी इथेच संपवू इच्छिते। सर्वांनी दोन्ही कुटुंबांची गोपनीयता जपावी अशी विनंती करते, अशी पोस्ट स्मृती मंधानानं केली। पलाश मुच्छलनेही इंस्टाग्रामवर पोस्ट करत लग्न मोडल्याचं जाहीर केलंय। मी आता आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतलाय। माझ्या वैयक्तिक नातेसंबंधातून मी बाहेर पडत आहे। माझ्याबद्दल काही जणांनी सोशल मीडियात अफवा पसरवल्या, अशा लोकांविरोधात माझी टीम कायदेशीर कारवाई करेल, अशी पोस्ट पलाश मुच्छलनं केली। गेल्या काही वर्षांपासून स्मृती आणि पलाश एकमेकांना डेट करत होते। पलाशनं स्मृतीला स्टेडियममध्ये प्रपोज केलं होतं। 23 नोव्हेंबर 2025 रोजी स्मृती आणि पलाश यांचं सांगलीत लग्न होणार होतं। दोघांचा लग्नाचा मंडपही सजला होता, संगीत कार्यक्रमही पार पडला होता। पण अचानक लग्नाच्या काही तास आधी हा विवाह सोहळा स्थगित करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली। स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगण्यात आलं। स्मृतीच्या वडिलांना सांगलीच्या एका रुग्णालयातही दाखल करण्यात आलं। त्यानंतर स्मृतीनं पलाश सोबतच्या लग्नाशी संबंधित सर्व पोस्ट डिलीट केल्या। स्मृतीनं एंगेजमेंट रिंगही काढून टाकल्याचं एका पॉडकास्ट वेळी समोर आलं। लग्न स्थगित झाल्यानंतर पलाश मुच्छलबद्दल सोशल मीडियात अनेक तर्कवितर्क झाले, पण अखेर दोघांनीही लग्न मोडल्याची अधिकृत घोषणा करत कुटुंबाची प्रायव्हसी जपा असं आवाहन केलंय। गोव्यातल्या नाईट क्लबमध्ये भीषण आग लागली आणि याच्यामध्ये 25 जणांचा मृत्यू झालाय। सिलेंडर स्फोटामुळे क्लबला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। 6 मृतदेहांची ओळख पटली आहे आणि मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात आता दिले जाणार आहेत। साधारण 25 मृतदेह आलेले आहेत आणि काही इंज्युअर्ड जे आहेत आणि त्यांच्यावर प्रक्रिया चालू आहे। सगळ्यांची ओळख पटली आहे का? म्हणजे 25 लोक नाही, अजूनपर्यंत सगळ्यांची ओळख पटलेली नाही आहे। किती लोकांची ओळख पटायची बाकी आहे? आता साधारणपणे 6 लोकांची झालेली आहे, बाकीच्यांची पटायची आहे। म्हणजे 6 लोकांची ओळख पटलेली आहे, कारण त्यांचे नातेवाईक इथे आसपास होते, गोव्यामध्ये काम करत। डोंबिवलीमधल्या अभिजित थरवळांच्या प्रवेशाला भाजपकडून आता स्थगिती देण्यात आली आहे। भाजपमध्ये झालेल्या पक्षप्रवेशाला तुर्तास स्थगिती देण्यात आलेली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती आहे। अभिजित थरवळ हे शिंदेच्या शिवसेनेचे नेते सदानंद थरवळांचे चिरंजीव आहेत। दरम्यान काल डोंबिवलीमध्ये कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण एकाच मंचावर होते।